त्यांचं नाव श्याम आहेत, ते मुंबईवरून येतात. ते सांगतात की ते चर्चला आपल्या जवळजवळ 7-8 वर्ष झाली येत आहेत. ते सांगतात की या ऑक्टोबरच्या महिन्याच्या सुरुवातीला की ते एका ठिकाणी फिरायला गेले होते बाहेर, त्या ठिकाणी त्यांना चक्कर आली आणि ते चक्कर येऊन खाली पडले. आणि त्या क्षणाला त्यांचा जो लेफ्ट साईडचा हात वाकडा झाला, त्यांचं जे तोंड आहे ते देखील वाकडं झालं. त्या क्षणाला त्यांची जी फॅमिली होती ती घाबरली. त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरनी पाहिलं आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, तुम्हाला इथं ऍडमिट करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला उपचार चालू करावे लागतील. पण ते म्हणतात की ते घरी आले त्याच्यानंतर कुणीतरी त्यांना सांगितलं की कर्नाटकमध्ये एक चांगलं हॉस्पिटल आहे, तिथं तुम्ही जा. ते म्हटले मी तिथं देखील गेलो, तिथं देखील गोळ्या घेतल्या, पण मला एवढा फरक जाणवला नाही. ते म्हणतात की 8 दिवसापूर्वी जसं ते शनिवारच्या प्रार्थना ऐकत होते, मीटिंगमध्ये पाहत होते, शेवटच्या प्रार्थनेमध्ये जसे तुम्ही म्हणाले की परमेश्वर तुम्हाला आरोग्य देत आहेत, ते म्हणतात ते विश्वासाने ते आरोग्य मी स्वीकारलं. जो माझा हात वाकडा झाला होता, माझं तोंड जे वाकडं झालं होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. मला पूर्ण आरोग्य प्रभू येशूने दिलेलं आहे. मी पूर्ण रिकवर झालेलो म्हणून मी सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. आता तुमचा हात कसा आहे? बरं आहे आता. बरं आहे आता. बरं आहे, एकदम चांगला आहे, झाली. येशू परवाने See this. बघा. Thank you, Father, for healing him. Complete restoration, O Lord, in Jesus' name.